कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनानं शिरकाव केलाय। जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेले 3 रुग्ण आढळून आलेत। यापैकी शाहूवाडी तालुक्यातील एक महिला आणि पुण्यातील एका पुरुषाला कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू आहेत। कोल्हापूर शहरात आढळून आलेला रुग्ण 84 वर्षांचा असून या रुग्णाला मधुमेहाचा त्रास आहे। सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानं हा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होता। त्याची कोरोनाची चाचणी केली असता ती चाचणी पॉझिटिव्ह आली। या रुग्णावर घरीच उपचार करण्यात आले। सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं आढळून आली तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय। एक रुग्ण कोल्हापूर शहरामध्ये निदान झालेला आहे, परंतु लोकांनी घाबरून जायचं नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की सामाजिक रोगप्रतिकारशक्ती ही आता तयार झालेली आहे। पूर्ण मनुष्याच्या शरीरामध्ये ही रोगप्रतिकारशक्ती तयार झालेली आहे। त्यामुळे कोविडचे रुग्ण हे आता आपल्याला सर्वसामान्य रुग्ण म्हणूनच आपल्याला त्याचा उपचार करायचा आहे। सर्दी, ताप, खोकला ही जी काही लक्षणं आहेत तीच लक्षणं आता सुद्धा आहेत। लक्षणांमध्ये काय बदल नाही, परंतु धोकादायक स्थिती ही नाही आहे, कारण आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार झालेली आहे। त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे। कोणाला काही सर्दी, ताप, खोकला असेल तर आपल्या नजीकच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये जाऊन उपचार करून घेण्याचे आहे।